पुण्यातील भोरहून वाई महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर सध्या जो घाट लागतो मांढरदेवी घाट, त्या घाटामध्ये डोंगर रांगांना संरक्षित जाळी बसवण्याचं काम जे आहे ते सध्या अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। मी आता सध्या मांढरदेवी घाटाच्या परिसरात आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर जे संरक्षित जाळी जी आहे ती बसवण्यात त्या ठिकाणी कामगार व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। डबल ट्विस्टेड नेट ही आतल्या साईडने या ठिकाणी बसवण्यात येते आणि त्यावरून वायर रोप जे आहे ते बांधण्यात येते। खरं तर हा महत्त्वाचा घाट आहे भोरहून वाईला जाणारा आणि अनेक वाहनं जी आहेत ती या दरम्यान प्रवास करत असतात आणि पावसाळ्यात जर पाहिलं तर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हे दरड प्रवण क्षेत्र आहे आणि अनेक वेळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात दरड जी आहेत ती कोसळत असतात आणि त्याच अनुषंगाने खरं तर दरड डायरेक्ट या मार्गावर येऊ नये यासाठी पाहिलं तर आत्तापासूनच ही संरक्षण जाळी जी आहे ती बसवण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर भोरमधील कापूरहोळ ते वाई असं जवळपास 50 किलोमीटरचं कामाचं रुंदीकरणाचं काम जे आहे ते रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या या दरड प्रवण क्षेत्र असणाऱ्या भागात सुद्धा हे जाळी बसवण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आतल्या साईडला डबल ट्विस्टेड नेट बसवण्यात आलेलं आहे, दुसऱ्या साईडला पाहिलं तर ही वायर रोप जी आहे ती बसवण्यात आलेली आहे आणि सध्या हे संपूर्ण काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। या साईडला एक टीम जी आहे ती काम करते, तर पुढच्या साईडला सुद्धा अजून एक टीम जी आहे ती अशाच पद्धतीनं वायर रोप बसवण्याचं काम जे आहे ते करत असल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच 15 ते 20 दिवसात हे संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण करण्याचं टार्गेट जे आहे ते PWD महामार्ग प्रशासनाचं आहे आणि त्याच अनुषंगाने हे काम जे आहे सध्या जोरात या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।